विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चित्रामध्ये मोशन दिसत आहे का? विचार करा. हो, दिसतंय. या चित्रामध्ये तुम्हाला एक ट्रेन दिसत आहे जी मोशनमध्ये आहे. या चित्रामध्ये तुम्हाला मोशन दिसत आहे का? हो, दिसत आहे. पण थोडा फरक आहे. कसला फरक? आधीच्या चित्रामध्ये मोशन मला ट्रेनमध्ये दिसत होती, पण आताच्या चित्रामध्ये मला मोशन हे बाहेरच्या घरांमध्ये आणि बाहेरच्या खांबांमध्ये दिसत आहे. बरोबर आहे? याला म्हणतात चेंज ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. आधीचा माझा फ्रेम ऑफ रेफरन्स बाहेरून ट्रेनकडे होता, आताचा माझा फ्रेम ऑफ रेफरन्स ट्रेनमधून बाहेरकडे आहे. याचा अर्थ असा की मला ट्रेनमध्ये बसलेले माझ्यासोबतचे प्रवासी हे मोशनमध्ये दिसणार नाहीत. तेच जर कोणी बाहेरून या ट्रेनमधल्या प्रवाशांना पाहत असेल तर त्याला ट्रेन आणि हे प्रवासी दोन्ही मोशनमध्ये दिसतील. यामुळे मोशनला रिलेटिव्ह कॉन्सेप्ट म्हणतात, ॲब्सोल्यूट नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीजित. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आजचा आपला टॉपिक आहे SSC बोर्डाचा 9th स्टँडर्डचा सायन्स सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टर लॉज ऑफ मोशन. या चॅप्टरमध्ये आपण कवर करणार आहे मोशन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन अँड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड इट्स रिलेटेड इक्वेशन्स. त्यापैकी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोशन, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड अँड व्हेलोसिटी एवढे टॉपिक कवर होतील आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ॲक्सेलरेशन आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये लॉज ऑफ मोशन्स कवर होतील. सुरुवात करूया मोशन या टॉपिकपासून. जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होताना दिसत असेल तर त्याला आपण डायरेक्ट मोशन म्हणतो, आणि जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे पण तो दिसत नसेल आपल्याला तर त्याला इनडायरेक्ट मोशन म्हणतो. जसं की ब्रीज म्हणजे सुगंध, फ्लाईट ऑफ बर्ड, एखाद्या पक्ष्याची उडान जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मोशन दिसते. तेच एखादी स्टेशनरी ट्रेन असेल उभी तर तिथे मोशन नाही आहे. बरोबर आहे? तेच जर झाडाचे पानं गळत असतील, लिव्स फ्लाईंग थ्रू एअर, तर आपल्याला त्या पानांमध्ये मोशन दिसते. आणि जर एखादा स्टोन एखाद्या हिलवरती असेल, थांबलेला असेल, स्टेशनरी पोझिशनमध्ये असेल तर तिथे आपल्याला मोशन दिसणार नाही. बरोबर आहे? विचार करा की तुम्ही बसमध्ये प्रवास करत आहात तर तुमच्यासमोर बसलेला व्यक्ती तो सध्या मोशनमध्ये आहे का? नक्कीच, 100% तो मोशनमध्ये आहे. तो आपल्यासाठी किंवा माझ्यासाठी मोशनमध्ये नाही आहे. तो बसच्या बाहेरचे लोक जे आहेत, जे या बसला मोशनमध्ये बघत आहेत, त्या लोकांसाठी मोशनमध्ये आहे, माझ्यासाठी नाही. आणि म्हणूनच मोशनला रिलेटिव्ह कॉन्सेप्ट म्हणतात. बरोबर आहे? आणि त्याचमुळे मोशनच्या डेफिनेशनमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट येतो, इट्स सराउंडिंग. मोशनची डेफिनेशन आहे, इफ द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज चेंजिंग with respect to its surrounding, then only it will be said as motion. Otherwise it will be said to be as a stationary or rest. बरोबर आहे? सिंपल डेफिनेशन मोशनची, इफ द ऑब्जेक्ट इज गेटिंग मूव्ड फ्रॉम वन लोकेशन टू अदर लोकेशन with respect to its surrounding, then only we will say that this object is in a motion. तर मित्रांनो, आपण मोशन काय असते ते बघितली. मला सांगा, मोशनची आवश्यकता काय आहे? आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला मोशन लागेलच. तसंच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना आणखीन काही फॅक्टर्स आहेत, ते सुद्धा महत्त्वाचे असतात. जसं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ किती लागतो, टाईम. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना आपली व्हेलोसिटी किती आहे, गती किती आहे, आणि त्या दोन ठिकाणांमधलं अंतर किती आहे, म्हणजेच त्या दोन ठिकाणांमधलं डिस्टन्स किती आहे. बरोबर आहे? हे शिकत असताना फिगर 1.1a ला थोडं ऑब्झर्व करा.
कन्सिडर करा की हे तुमची शाळा आहे, हे तुमचं घर आहे पॉईंट ए, आणि पॉईंट बी तुमची शाळा आहे. तर तुम्हाला तुमच्या घरून तुमच्या शाळेत जाण्यासाठी मल्टिपल वेज आहेत, बरोबर आहे. तुम्ही या दोनपैकी कोणत्याही वेचा वापर जेव्हा करता तर तुम्ही काही डिस्टन्स कवर करता. जर फॉर एक्झाम्पल हे असेल डिस्टन्स D1 आणि हे असेल डिस्टन्स D2. पण तुमच्या घरापासून तुमच्या शाळेत जाण्यासाठी जर तुम्ही एखाद्या विमानाचा वापर केला तर तुम्ही जी ही डॉटेड लाईन दिलेली आहे या मार्गाने तुमच्या शाळेपर्यंत पोचू शकता, बरोबर आहे. आणि हा मार्ग असेल सर्वात मिनिमम डिस्टन्सवाला. मग द ॲक्च्युअल डिस्टन्स कवर बाय ऑब्जेक्ट फ्रॉम फर्स्ट प्लेस टू सेकंड प्लेस is called as distance, and minimum distance between first point and second point is called as displacement. ओके, तर लक्षात कसं ठेवायचं, तर डिस्प्लेसमेंट हे नेहमी मिनिमम असते. ओके, एका दुसऱ्या एक्झाम्पलने समजून घेऊया. दोन बहीण भाऊ आहेत, शीतल आणि प्रशांत. दोघांनाही त्यांच्या घरून त्यांच्या शाळेत जायचं आहे. तर प्रशांत काय करतो, सरळ शाळेत जातो या मार्गाने, आणि शीतल काय करते, पहिलेच तिच्या मैत्रिणीच्या इथे जाते जिचं नाव संगीता आहे, आणि तिच्या घरून संगीताला घेऊन शाळेत जाते. जेव्हा प्रशांत डायरेक्ट शाळेमध्ये गेला होता तेव्हा त्याने टोटल 1300 मीटर डिस्टन्स कवर केला होता. आणि जेव्हा शीतल संगीताच्या घरी गेली होती तेव्हा संगीताचं घर 500 मीटर होतं आणि संगीताच्या घरून शाळा 1200 मीटर होती, बरोबर आहे. याचा अर्थ असा की प्रशांतनी टोटल डिस्टन्स किती कवर केलं, 1300. आणि शीतल आणि संगीताने टोटल डिस्टन्स किती कवर केलं, शीतलनीच टोटल डिस्टन्स किती कवर केलं, तर 500 अधिक 1200 म्हणजे 1700. ओके, मग इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता की मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की मिनिमम डिस्टन्स बिटवीन शीतल अँड प्रशांत्स हाऊस अँड स्कूल is 1300. मला आता प्रश्न विचारायचा आहे की प्रशांतचं डिस्टन्स किती आहे, प्रशांतनी डिस्टन्स किती कवर केलं त्याच्या घरापासून शाळेपर्यंत. तर प्रशांतनी 1300 मीटरच डिस्टन्स कवर केलं, म्हणजे प्रशांतचं डिस्टन्ससुद्धा 1300 आहे आणि प्रशांतच्या घराचं आणि स्कूलचं डिस्प्लेसमेंटसुद्धा 1300 आहे. ओके, दुसरा प्रश्न की शीतलच्या घराचं आणि शाळेचं डिस्प्लेसमेंट किती आहे, तर 1300च आहे. पण शीतलनी डिस्टन्स किती कवर केलं शाळेपर्यंत, तर 500 आणि 1200 इज इक्वल टू 1700 मीटर डिस्टन्स कवर केला. ओके, खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युजन हेच होते की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये डिस्प्लेसमेंट 0 कसं येते. तर जेव्हा स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट हा वेगवेगळा असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट हे नॉन झिरो येईल. पण जेव्हा स्टार्टिंग पॉईंट हाच एंडिंग पॉईंट असेल
तेव्हा तेव्हा डिस्प्लेसमेंट 0 येईल. एवढं लक्षात ठेवा फक्त. जेव्हा जेव्हा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट कॉमन राहील तेव्हा तेव्हा डिस्प्लेसमेंट 0 येईल. कसं? हा व्यक्ती जर या स्टार्टिंग पॉईंटपासून या एंडिंग पॉईंटपर्यंत या मार्गाने जात असेल, हे झालं याचं डिस्टन्स. ओके. पण या स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंटमधलं ॲक्च्युअल आणि मिनिमम डिस्टन्स किती आहे, तर ते हे आहे, जे की त्याचं डिस्प्लेसमेंट आहे. मग आपण नाहीतरी मिनिमम डिस्टन्सबद्दल बोलतो आहे ना, आणि दोन वेगळ्या वेगळ्या पॉईंट्सबद्दल बोलतो आहे. जर या दोन वेगळ्या पॉईंटच्या ऐवजी मी या एकाच पॉईंटबद्दल मिनिमम डिस्टन्स विचारलं तर ते किती राहील? 0च राहील ना. म्हणजे तुम्ही जिथे उभे आहात तिथून तुम्ही जिथे उभे होते तिथेच परत गेल्यावर तुमच्या स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉईंटमधलं डिफरन्स किती राहणार? काहीच राहणार नाही, कारण तुम्ही जिथे होते तिथेच गेले. त्यामुळे डिस्प्लेसमेंट हे 0 येते. ओके. तर मित्रांनो, आपण डिस्टन्सची डेफिनेशन एकदा रिकॉल करूया. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट in a motion while going from one point to another point, whereas displacement is the minimum distance between starting and finishing point. ओके. एका एक्झाम्पलने आणखीन क्लिअर करू हे टॉपिक. स्वराली जी रोज सकाळी एका ग्राउंडमध्ये वॉकिंग ट्रॅकमध्ये वॉक करते, जे वॉकिंग ट्रॅक सर्कल शेपचं आहे. आणि एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की स्वराली जर या पॉईंट एपासून तिचं वॉकिंग स्टार्ट करत परत त्याच पॉईंटपर्यंत येते आणि थांबते. आणि या वॉकिंग ट्रॅकची जी रेडियस आहे ती रेडियस आहे 100 मीटरची. तर क्वेश्चन आहे की तिने टोटल डिस्टन्स किती कवर केलं. 2-3 गोष्टी परत एक वेळा लक्षात घेऊया आपण. पहिलं तर स्वराली एका सर्कल शेपच्या वॉकिंग ट्रॅकला चक्कर मारत आहे. ओके. दुसरं की त्या सर्कलची रेडियस आपल्याला दिलेली आहे. तिसरं की तिचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट हा कॉमन आहे. ठीक आहे, सेम आहे. ओके. तो क्वेश्चन जर विचारला असेल की तिने टोटल डिस्टन्स किती कवर केलं, तर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे या सर्कलचा सर्कम्फरन्स. ओके. याचा परिघ आपल्याला शोधायचा आहे. मग तो कसा शोधणार? त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे या सर्कम्फरन्सला फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे 2πr. ओके. या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला आन्सर मिळते 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू, जे एवढचा आन्सर येईल त्याच्या मल्टिप्लाय बाय 100. ओके. तर हे आन्सर येते 628. ओके. 628 मीटर एवढं डिस्टन्स स्वरालीने कवर केलं या पॉईंटपासून याच पॉईंटपर्यंत. पण इथे आपल्याला मुद्दा कॅल्क्युलेशनचा नाही शिकायचा. इथे आपल्याला मुद्दा शिकायचा आहे डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. जर हिचं डिस्टन्स हे 628 मीटर होत आहे, तर क्वेश्चन विचारलं जाते की हिने डिस्प्लेसमेंट किती कवर केला. तर डिस्प्लेसमेंटची एक वेळा डेफिनेशन पाहूया. डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन आहे मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. हिचा स्टार्टिंग पॉईंट आहे ए आणि फिनिशिंग पॉईंटसुद्धा आहे एच. तर एपासनं एपर्यंतचंच डिस्टन्स किती आहे मिनिमम डिस्टन्स? उत्तर सांगू शकता का? इमॅजिन करा. हे आहे 0.
बरोबर आहे. कसं सर? तर मी या पॉईंटपासून माझं जर्नी कवर करतो आहे आणि परत याच पॉईंटला येतो आहे आणि क्वेश्चन विचारला जातं आहे की या पॉईंटपासून याच पॉईंटचं अंतर किती आहे, ते सुद्धा मिनिमम अंतर किती आहे. तर मिनिमम अंतर तर 0च आहे. मॅक्झिमम विचारलं तर मी काही सांगू शकलो असतो, पण मिनिमम अंतर तर 0च आहे. बरोबर आहे. म्हणून या स्टार्टिंग पॉईंटपासून या एंडिंग पॉईंटपर्यंतचं मिनिमम डिस्टन्स आहे 0 मीटर. ओके. एक पुढचं एक्झाम्पल घेऊ आणि आणखीन कन्सेप्ट क्लिअर करू. इथे एक कार आहे जी या P पॉईंटपासून Q पॉईंटपर्यंत जाते आणि परत या Q पॉईंटपासून P पॉईंटपर्यंत परत येते. ओके. दिलेलं आहे की P आणि Qच्या मधातलं अंतर आहे 360 मीटर, 360 मीटर्स. आणि ही कार जेव्हा P पासून Q पर्यंत जाते तेव्हा 360 मीटर्स डिस्टन्स कवर करते आणि परत जेव्हा P पर्यंत येते तेव्हा आणखीन 360 मीटर्स डिस्टन्स कवर करते. म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती कवर करते? तर 360 प्लस 360. बरोबर आहे. म्हणजेच 720 मीटर. हे झालं हिचं डिस्टन्स. ओके. क्वेश्चन होता की या कारने डिस्टन्स किती कवर केलं? तर डिस्टन्स कवर केलं 360 प्लस 360 = 720 मीटर्स. आणि क्वेश्चन आहे की हिने डिस्प्लेसमेंट किती कवर केलं? तर मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट. तर हिच्या जर्नीमध्ये स्टार्टिंग पॉईंट P होता आणि एंडिंग पॉईंटसुद्धा Pच आहे. बरोबर आहे. त्यामुळे या दोन्ही पॉईंटमधलं मिनिमम डिस्टन्स किती असणार आहे? 0. अगेन 0. ओके. आलं लक्षात? त्यामुळे हे वाक्य एक महत्त्वाचं बनते. इवन सेंटेन्स पहा. Even if the displacement of object is 0, the actual distance traveled by it may not be 0. जरी स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटमधलं डिस्प्लेसमेंट 0 असेल तरी स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटमधलं डिस्टन्स व्हॅरी होऊ शकते. ओके. आता याच एक्झाम्पलमध्ये जर मी हा रिटर्नवाला रूट जो आहे हे रिटर्नवालं स्टेटमेंट कॅन्सल केलं आणि म्हटलं की हे झाला याचा स्टार्टिंग पॉईंट आणि हा झाला याचा एंडिंग पॉईंट आणि क्वेश्चन विचारला की या दोघांमधलं या कारने डिस्टन्स किती कवर केला? तर डिस्टन्स कवर केलं 360 मीटर, 360 मीटर्स. आणि P आणि Q मधलं डिस्प्लेसमेंट किती आहे? तर ते सुद्धा 360 मीटरच आहे. P आणि Q स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंटमधलं मिनिमम डिस्टन्ससुद्धा 360 मीटर आहे आणि एवढंच डिस्टन्स या कारनी कवरसुद्धा केलेलं आहे. ओके. पण आपल्या बुकमध्ये सांगितलेलं आहे की P हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि Pच हा एंडिंग पॉईंट आहे, कारण तो रिटर्नसुद्धा येत आहे. ओके. मित्रांनो, तुम्हाला जर माझं शिकवणं आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला मी शिकवलेल्या टॉपिक्समध्ये निश्चितच काही क्वेश्चन्स असू शकतात. ते क्वेश्चन्स खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी निश्चितच त्यांचे आन्सर पोस्ट करेल. थँक्यू.